कपात कपात येणाऱ्या 15 तारखेला सर्वांनी बहुमताने जीतेगा भाई जीतेगा, कब्जा है आगे बढ़ो, हम तुम्हारे कब्जा है आगे बढ़ो। विनंती करायला आलो। मी अनिल भोसले, माजी नगरसेवक। या परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक कामं मी केली माझ्या कार्यकाळामध्ये। आपण सर्वांनी मिळून मला साथ दिली, आशीर्वाद दिला। या परिसरामध्ये रस्ता नव्हता, या परिसरामध्ये गटर नव्हते, या परिसरामध्ये बँक नव्हती, या परिसरामध्ये बसेसची व्यवस्था कमी होती, गणपती विसर्जन तलाव सुद्धा नव्हता, 10वी पर्यंत शाळा नव्हती, अनेक विषयासाठी। आणि आपल्या घरामध्ये जे आजची गॅसची लाईन आहे ते माझ्याच वेळामध्ये आपल्याला, आणि पाण्याची पाईपलाईन सुद्धा रात्री 2 वाजता आपण टाकून देण्याचं काम मी माझ्या वेळेला केलं होतं। आपल्या भावाने आपल्यासाठी काम केलं असं जर वाटत असेल, या परिसरामध्ये आपल्या इकडे न्याय मिळावा म्हणून संघर्ष केला असं वाटत असेल, तर आपल्याला सगळ्या बिल्डिंग मध्ये सगळ्या बंधू भगिनींना माझी विनंती आहे की आपण येणाऱ्या 15 तारखेला या पक्षाचं मी 32 वर्ष काम केलं, त्यांनीच आम्हाला रस्त्यावरती आणायचं काम केलंय, त्याच्या विरोधामध्ये आम्ही अपक्ष फॉर्म भरलेला आहे। आपल्या भावावरती, आपल्या परिसरातील काम करणाऱ्या व्यक्तीवरती अन्याय झाला असेल असं आपल्याला वाटत असेल, या काश्मीराचा बुलंद आवाज बंद करण्याचा पाप त्यांनी केलंय असं आपल्याला वाटत असेल, तर येणाऱ्या 15 तारखेला येणारी माझी निशाणी आहे। मी अपक्ष फॉर्म भरलेला आहे, मला रिक्षा निशाणी मिळाली आहे। आणि माझ्या या परिसरामध्ये ज्यांना गेल्या वेळेला आपण 4 नगरसेवक बनवले होते, पारधी नावाचा प्राणी इथे दिसलाच नाही, अशा नगरसेवकांना परत मतदान करू नये म्हणून मी आपल्याला विनंती करायला आलोय। दुसरा शिवसेनेचा माळी नावाचा नगरसेवक आहे, त्यांनी कधी तोंड दाखवलं नाही। आपली कविता भोवे जी माझी सहयोगी नगरसेविका आहे, ती आपल्या गावात सहयोगी उमेदवार आहे, आपल्या गावातली मुलगी आहे, ज्यांनी कभी दिखा नहीं, नगरसेवक बनने के बाद दिखा नहीं है, उसको दोबारा दिखना नहीं चाहिए, ऐसा मैं आपसे विनंती करता हूँ। येणाऱ्या 15 तारखेला त्यांची निशाणी आहे कपाट आणि माझी निशाणी आहे रिक्षा, तर दोन्ही निशाणी याच्याकडून मतदान करावं व आम्हाला सहकार्य करावं आणि आम्हाला अमूल्य आशीर्वाद द्यावा असे विनंती करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।